स्टार्ट. ओके. तर आता हे म्हणत होतो की मी ज्या वेळेस एखादा प्राणी जखमी अवस्थेत तुम्हाला सापडतो त्यावेळेस लोक काय करतात. तर त्यांना मगाशी तसं सांगितलं मी, काही खाऊ पिऊ घालायचं नाहीये, त्यांना पाण्याची गरज नसते. दुसरी गोष्ट असं की तुम्हाला स्टार्टिंगला फॉरेस्ट डिपार्टमेंटला या गोष्टीची माहिती द्यायची आणि त्यांना लोकांची जी काही गर्दी होते त्या गर्दीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या प्राण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाहीये आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा एखादी प्रोफेशनल रेस्क्यू टीम येईपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे. स्वतःहून त्या प्राण्याला फर्स्ट एड किंवा हळद लावणे किंवा एखादी कोणतीही अशी गोष्ट, घरगुती गोष्ट किंवा कोणतीही ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, कारण डॉक्टरी सल्ल्याशिवाय ह्या गोष्टी अ, होणे शक्य नाहीये. कारण ह्युमन आणि ॲनिमल्स ह्यांच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे आणि ज्या वेळेस तुम्ही एखादा अटेम्प्ट असा करता त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस असतात की तो प्राणी दगावला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे जर एखादा प्राणी जखमी अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतोय तर त्याला सगळ्यात फर्स्ट तर तुम्हाला काय करायचंय की फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगायचं, एखाद्या रेस्क्यू टीमला तुम्ही कॉल करा. ते येईपर्यंत तुम्ही त्यांची वाट बघा आणि ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस ते त्यांच्या पद्धतीने त्याला रेस्क्यू करून व्यवस्थित काळजीपूर्वक त्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. अदरवाईज तुम्ही स्वतःहून त्या प्राण्यांना ट्रीटमेंट देऊ शकता का? आता जसं मी म्हटलं की काही काही लोक असं पण करतात की एखादा प्राणी जखमी आहे, चला ठीक आहे की एखादा वन्य प्राणी त्यांना जखमी अवस्थेत भेटलाय तर ते त्याला घरी घेऊन जातात आणि मग त्याला काही गोष्टींची खाण्याची पिण्याची वगैरे व्यवस्था करून आणि त्याला घरी वगैरे ठेवतात. त्याच्यावरती स्वतःहून इलाज करायचा प्रयत्न करतात. जे काही घरगुती इलाज करायचा प्रयत्न करतील ते करत असतात ते. पण हे सगळ्या गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून ह्या चुकीच्या आहेत. कोणताही वन्य प्राणी घरामध्ये ठेवणे किंवा त्याला स्वतःहून विदाऊट कोणत्या डिग्रीची त्याला ट्रीटमेंट देणे हे कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड सुद्धा भरावा लागू शकतो. त्याच्यामुळे ज्या वेळेस एखादा वेटरनरी डॉक्टर जर अ, तुमच्याकडे अवेलेबल असेल तरच तुम्ही त्याला ट्रीटमेंट अरेंज करू देऊ शकता. अदरवाईज तुम्ही त्या प्राण्याला स्वतःहून ट्रीटमेंट देऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा विषय आजचा हा आहे की द शुगर केन लेपर्ड्स. शुगर केन लेपर्ड्स हा महत्वाचा विषय काय आहे? कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80% नाही तर 100% गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे आणि तो बिबट्या आधीच्या काळामध्ये जंगलामध्ये दिसत होता. पण तोच बिबट्या आज ऊसाच्या शेतांमध्ये आणि मानवी वस्तीमध्ये दिसतोय. वारंवार दिवसेंदिवस कुठे ना कुठेतरी अशी खबर येते की ह्या सिटीमध्ये बिबट्या दिसलाय किंवा ह्या सिटीमधून बिबट्या रेस्क्यू केलाय किंवा ह्या विहिरीमध्ये बिबट्या पडलाय, या शेतामध्ये बिबट्याची पिल्लं सापडलेली आहेत किंवा जे काही गोष्टी असतील बिबट्याच्या रिलेटेड, या सगळ्या गोष्टी आजकाल खूप जास्त जास्त प्रमाणात समोर येत आहेत. तर पहिलं तर आपण हे समजून घेऊ की मी याला शुगर केन लेपर्ड्स का म्हणतोय आणि शुगर केन लेपर्ड आणि जंगल लेपर्ड तो आपल्याला त्याच्यामध्ये काही फरक आहे का? तर पहिली गोष्ट, ह्याच्यामध्ये फरक तर काहीच नाहीये. जंगलामध्ये दिसणारा बिबट्या आणि उसाच्या शेतामध्ये दिसणारा बिबट्या हा सेमच आहे, पूर्णपणे एकच एकच प्रजातीचा आहे. फक्त ह्याच्यामध्ये दोन डिवायडेशन झालेले असे आहेत की जंगलामध्ये जो बिबट्या दिसतो, ज्या अभयारण्यामध्ये म्हणा नाहीतर मग टायगर रिझर्व सेंच्युरीज मध्ये म्हणा, तो बिबट्या त्याच्या टेरिटरीमध्ये पूर्णपणे आजूबाजूला जंगल असतं. जंगला व्यतिरिक्त त्याला आजूबाजूला कुठे शेती वगैरे काही बघायला भेटत असेल तर खूप कमी प्रमाणामध्ये. पण आपल्या शहराच्या आजूबाजूला जे काही बिबटे उसाच्या शेतामध्ये सापडत आहेत त्यांचा जन्मच हा उसाच्या शेतामध्ये झालेला आहे. आणि ज्या वेळेस एखाद्या प्राण्याला लपण्यासाठी योग्य जागा, पिण्यासाठी 12 महिने पाणी आणि खाण्यासाठी इझी इझी मिळणारं भक्ष्य, म्हणजे एकदम त्याला न मेहनत करण्यासारखं मिळणारं भक्ष्य, ह्या तीन गोष्टी जर एखाद्या प्राण्याला जर भेटत असतील तर त्याची वाढ आणि त्याची प्रजाती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. हेच सगळ्यात मोठं उदाहरण जर बघायला गेलं तर बिबट्याच्या बाबतीमध्ये होतं. बिबट्या हा एक असा प्राणी आहे की तो निशाचर प्राणी आहे, रात्री जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतो आणि हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडॅप्टेबल आहे.
बिबट्याला तुम्ही कुठेही कुठेही तुम्ही बघू शकता, म्हणजे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला कोणत्याही वातावरणामध्ये स्वतःला घालून घेऊ शकतो. आज जर तुम्ही बघायला गेलं तर मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा बिबट्यांचा वावर आहे. आणि खेड्यामध्ये शहरी भागांमध्ये पण बिबट्याचा वावर आहे. तिसरी गोष्ट असं की आज जर मी अ, जर हे सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये की लोकांना बिबट्याचा वावर आहे, तर लोक हे म्हणतात की हा बिबट्या आला कुठून? पहिली गोष्ट तर बिबट्या कुठूनच येत नाही. बिबट्या आधीच्या काळापासूनच आपल्या शहरामध्ये आहे, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आहे. लोकांनी जंगल आणि जंगल तोड करून शेती विकून किंवा मोठ्या मोठ्या सोसायटीज बनवून त्याचं जे हॅबिटेट आहे ते कमी करत 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 त्याला खूप कमी जागा आता राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा बिचारा प्राणी नदीकाठीला किंवा ऊसाच्या शेतांमध्ये छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये फिरताना इकडे तिकडे दिसतो. आणि ज्या वेळेस त्या प्राण्याला एखादी एखाद एखादी गोष्ट नाहीतर किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जायचं असेल तर त्यावेळेस त्याला शहरी भाग किंवा मानवी वस्ती क्रॉस करून जाण्यापेक्षा दुसरा पर्याय त्याला उपलब्ध नसतो. त्याच्यामुळे काय काय वेळेला तो लोकवस्तीमध्ये अडकला जातो किंवा लोकांच्या गर्दीमुळे तो एका ठिकाणी अशा ठिकाणी जातो, घाबरून जातो. असं नाही की त्याला त्याचं काही इंटेन्शन असतं की मला ह्या वस्तीमध्ये घुसायचं आणि मला कोणाची तरी जीवितहानी करायची. कोणत्याच प्राण्याचं असं काही इंटेन्शन नसतं आणि कोणताच प्राणी स्वतःहून हल्ला करत नाही. मॅक्झिमम केसेसमध्ये ज्या वेळेस प्राण्यांचे हल्ले झालेले आहेत त्यावेळेस त्या हल्ल्यांना सगळ्यात मोठा कारणीभूत असेल तर तो माणूसच आहे. कारण एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आम्ही अ, आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये तर ज्यावेळेस चिखलीमध्ये बिबट्या शिरला होता, त्यावेळेस त्या सकाळी 5:30 वाजल्यापासून ते ते रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत आमची संपूर्ण टीम त्या भागामध्ये होती. आणि त्या भागामध्ये आम्ही एक गोष्ट नोटीस केली की लोक ऐकतच नव्हती की लोकांना आम्ही हात जोडून विनंती करून सांगत होतो की बाबांनो, तुम्ही घरामध्ये जाऊन बाल्कनीमध्ये जाऊन बघा काय तुम्हाला बघायचं असेल, पण ह्या ठिकाणी तुम्ही येऊ नका. लोकांना फक्त आणि फक्त काही व्हिडिओ काढण्यासाठी किंवा त्या बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आणि त्या गर्दीला घाबरून तो बिबट्या एका घराच्या अंगणामध्ये जाऊन लपला होता. त्या प्राण्याला पण माहित असतं की आपल्याकडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा स्वतःच्या रक्षणासाठी मी एखाद्यावरती हल्ला केला तर तो माणूस दगावला जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांचं पण काही इंटेन्शन नसतं की एखाद्या माणसाला मारायचं आहे म्हणून, असं नसतं. भीतीपोटी किंवा स्वतःच्या रक्षणासाठी हे प्राणी हल्ला करतात. आणि ज्या वेळेस एखादा असा हल्ला होतो त्यावेळेस त्या प्राण्याला बोलता येत नाही की माझी चुकी नव्हती किंवा मी काय मुद्दाम हल्ला नाही केला, तो माणूस समोर आला किंवा ह्या माणसाची चुकी होती, की हे त्या प्राण्याला बोलता येत नाही. पण माणूस स्वतःहून अख्ख्या जगाला सांगतो की माझी काही चुकी नव्हती, त्या प्राण्याने स्वतःहून माझ्यावरती हल्ला केला. तर असं कधीच होत नाही. पहिली गोष्ट तर एखाद्या प्राण्याला जर पळून जाण्यासाठी मोकळं रान असेल तर पहिली प्रायोरिटी तो पळून जाण्यासाठी देतो. पण त्याच्याकडे जर काही ऑप्शनच नसेल की त्याला इथेच त्याच्या समोरच अचानक मध्ये एखादा माणूस आलाय आणि त्याला दुसरा काही पर्याय नाहीये, त्याच वेळेस तो स्वतःच्या बचावासाठी तो हल्ला करतो. आता बिबट्या आपल्या भागामध्ये एवढ्या प्रमाणात का वाढतोय, तर तुम्ही जर मावळ भाग बघितला, मुळशी भाग बघितला किंवा खेडमध्ये, या तिन्ही भागांमध्ये दोन नद्या कनेक्टेड आहेत. दो जवळजवळ बघायला गेलं तर लोणावळ्यामधून आलेली पवना नदी आणि इंद्रायणी नदी, ह्या दोन नद्या कनेक्टेड आहेत. आणि त्या नदीच्या आजूबाजूला जवळपास सगळीकडेच बघायला गेलं तर शेतीचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि घनदाट ऊस असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी योग्य निवारा भेटतो. ऊसाला 12ही महिने पाणी द्यावं लागतं, त्याच्यासाठी त्याची पाण्याची कमतरता पण त्याच्यामध्ये पूर्ण होऊन जाते. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे शिकार. आता हा बिबट्या जंगलामध्ये काय खातो, तर हरिण खातो किंवा एखादा दुसऱ्या प्राण्याला मारून खातो किंवा छोटे मोठे शिकार करतो. पण ह्या भागामध्ये आढळणारे बिबटे हे जास्त करून पोल्ट्री वेस्टेज, भटकणारी गावडुकरे आणि भटकणारे कुत्रे हे सगळ्यात इझी प्रे आहे त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे मोस्टली किंवा लोकांनी पाळलेल्या शेळ्या, मेंढ्या किंवा गायची वासरे, ह्यांना खूप इझिली बिबट्याला शिकार करण्यासाठी खूप इझी जातं.
आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींमुळे आज बिबट्या ऊसाच्या शेतामध्ये राहतोय. आणि ज्या वेळेस एखादा बिबट्या मानवी वस्तीमध्ये दाखल होतो, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक गर्दी करतात आणि ती गर्दी नाही झाली पाहिजे. आणि त्यावेळेस जीवितहानी होऊ शकते, कारण हा प्राणी माणसापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्तिशाली आहे. तो सहजच एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतो. चपळ आहे, ताकदवान आहे आणि माणसाचा त्याच्यासमोर काही सुद्धा ठिकाणं लागणार नाही. त्याच्यामुळे माणसाने हे समजलं पाहिजे, की तो जर प्राणी भटकून एखाद्या ठिकाणी आलेला आहे, तर आपण आपली लिमिट क्रॉस न करता त्या प्राण्याला योग्य ठिकाणी जाऊ देण्यासाठी मदत केली पाहिजे. जर एखादी कोणती रेस्क्यू टीम येत असेल, तर त्या रेस्क्यू टीमला कोऑपरेट केलं पाहिजे. वन विभागाला संपर्क करून घटनेची माहिती दिली पाहिजे. आणि जे काही प्रशासन किंवा वन विभाग जे काही गोष्टी लागू करतायत किंवा ज्या गोष्टी सांगतायत ते वन विभागाचं आणि रेस्क्यू टीमचं किंवा प्रशासनाच्या लोकांनी ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत कोणामुळे, तर माणसामुळेच होत आहेत. की अं, आधीच्या काळामध्ये लोकांची घरं ही शेतापासून खूप लांब असायची. झालंय की लोकांनी शेताच्या बाजूलाच घरं बांधलेली. आणि त्याच्यामुळे बिबट्याचं दर्शन हे रोजच होतंय. दुसरी गोष्ट, लोक काय करतात की आपल्या घरामध्ये जमा केला गेलेला कचरा किंवा काही खाण्याचे पदार्थ वगैरे असतील तर ते घराच्या शेजारीच नाहीतर मग कुठेतरी वस्तीमध्येच कुठेतरी बाहेर डिस्पोज करून टाकतात. आणि त्या गोष्टींना खाण्यासाठी भटकी कुत्रे किंवा गावडुकरं येतात. आणि ह्या भटक्या कुत्र्यांच्या मागे मग बिबटे गावामध्ये शिरतात. तर ह्याचं सगळ्यात मुख्य कारण तर हेच आहे की माणसाने जर आपला आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ ठेवला, तर त्या परिसरामध्ये कुत्र्यांचा वावर कमी होऊन जाईल. आणि जर कुत्र्यांचा वावर त्या परिसरामध्ये जर कमी झाला, तर बिबट्या निश्चितच त्या भागामध्ये दाखल होणार नाही. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, की जेणेकरून वाईल्ड लाईफला ह्या गोष्टींचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, की वन्यजीवांना किंवा प्राण्यांना आपण खायला दिलं पाहिजे का? पहिली गोष्ट, तर तुम्ही जर बघितलं असेल तर सिंहगड म्हणा किंवा माथेरान म्हणा, असे काही ठिकाण आहेत जिथे माकडांचं प्रमाण खूप जास्त आहे. किंवा मुंबईमध्ये चौपाट्यांवरती किंवा समुद्रकिनारी सीगल्स किंवा असे अनेक पक्षी आहेत की जे भरपूर प्रमाणामध्ये दिसतात. तर काही ठिकाणी हरणांचे कळप आहेत, काही ठिकाणी पोपट आहेत किंवा असे प्राणी आहेत की जे आपल्या घराच्या आजूबाजूला खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात. तर लोक मोस्टली काय करतात की ह्या प्राण्यांना स्वतःहून खाण्यासाठी काहीतरी देतात. आणि त्यावेळेस ते सोशल मीडिया त्याचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावरती पोस्ट करतात. हे दिसायला जरी खूप असं चांगलं असेल ना, की एखाद्या माकडाला आपण खायला देतोय किंवा काही पोपटांना काही पक्ष्यांना आपण खायला देतोय किंवा हरणांना कोणत्या प्राण्यांना आपण जर काही खायला देतोय, बघायला जेवढं तुम्हाला खूप छान वाटत असेल ना, तर त्या प्राण्यांसाठी तेवढंच घातक आहे. कारण प्राण्यांना माहीत असतं की आपलं जेवण कुठे आहे, आपल्याला काय खायचं आहे आणि कोणत्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजेत. हे निसर्गाने त्यांना त्यांच्या बुद्धीच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे घडवून दिलेल्या असतात किंवा सांगितलेल्या असतात. आज जर तुम्ही लोणावळ्यामध्ये, माथेरानमध्ये किंवा अशा ठिकाणी जर तुम्ही गेले जिथे माकडांची संख्या जास्त आहे, तर त्यावेळेस तिथे माकडांचे नैसर्गिक गुणधर्म जे आहेत, म्हणजे जे फळं तोडून खातात किंवा पानं खातात, फुलं खातात. आज त्या ठिकाणी माकडं चिप्स खाताना दिसत आहेत. काही लोक त्यांना कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटल्स देत आहेत. काही लोक त्यांना असेच काही ना काहीतरी वेफर्स वगैरे खायसाठी देत आहेत. तर माझं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अ, निसर्गामध्ये एखाद्या प्राण्याला कोणत्या झाडाला मिळते का? कोणत्या झाडाला अशी अडकलेली भेटते का? किंवा लटकलेली दिसते का? नाही भेटत ना. हे मानवाने निर्मित केलेल्या गोष्टी आहेत ना. कुठलाही वन्य प्राणी किंवा कुठलाही प्राणी हा शिजवलेलं अन्न जर त्यांनी खाल्लं, तर त्याच्या डायजेस्ट सिस्टम वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असर होतो. वाघाला का बरं लोक देत नाहीये? चला ठीक आहे, आपण आज वाघाला चिकन किंवा मटण घेऊन जाऊ आणि खायला देऊ. असं नाही होत ना. ह्याच प्राण्यांना का देतात? त्याच्यामुळे कारण का, तर हे प्राणी त्यांना माहिती आहे की घातक नाहीये. आज चौपाटीवरती जर बघितलं तर लोक सीगल जो पक्षी आहे त्या पक्ष्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चिप्स वगैरे वेफर्स वगैरे खायला देतात. आणि ते पक्ष आणि आता ह्यांचा गुणधर्म असा झालाय की ते
प्राणी त्यांचं खाद्य शोधणंच बंद केलंय त्यांनी. एखाद्या माणसाच्या हातामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये एखादं चिप्सचं पॅकेट जर दिसलं तर ते हिसकावून घेऊन पळून जाणं. नाही दिलं तर त्याच्यावरती हल्ला करणं, धावून जाणं, चवताळून धावून जाणं. का हे जर का म्हणजे हेच आहे की आपणच त्यांना सवय लावली आहे, की त्यांना वारंवार खायला देऊन, वारंवार त्यांना काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्या समोर देऊन, आयत्या जर ज्या गोष्टी त्यांना जर भेटत असतील तर ते मेहनत करणारच नाहीत. आणि ज्यावेळेस असे प्राणी मेहनत नाही करत, मग त्यावेळेस ते लोकांवरती डिपेंड होऊन जातात. आणि ज्यावेळेस एखादा प्राणी लोकांवरती डिपेंड होऊन जातो, त्याला जर काही खायला भेटत नाही, त्याची चिडचिड होते आणि मग त्यावेळेस तो लोकांवरती हल्ला करतो. मग त्यावेळेस परत माणूस हेच म्हणतो की ह्या प्राण्याने मुद्दाम माझ्यावरती हल्ला केला. नाहीतर मग माझं काय मी काय त्याची खोड काढली नव्हती, पण त्यांनी मला मुद्दाम येऊन चावलं. चावणं ह्याची सगळी सुरुवात जी आहे ही माणसानेच केलेली. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की कोणत्याच प्राण्याला शिजवलेलं अन्न किंवा कोणत्याही प्रकारचं अन्न देणं किंवा त्याला उपलब्ध करून देणं हे हे साफ चुकीचं आहे. लोकांनी असं नाही केलं पाहिजे. जर प्राण्यांनी त्यांचा जर गुणधर्म सोडून टाकला तर भरपूर गोष्टींवरती फरक पडेल. काही जण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम होतो. त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो. काही काही माकडांचे वजन वाढलेत आणि काही काही हरणांचे वजन वाढलेले आहेत. जेणेकरून त्यांना आयतं खायची सवय झालेली आहे असं म्हणू शकतो आपण, की ते खाऊन खाऊन किंवा जंक फूड खाऊन त्यांच्या वजनामध्ये फरक पडलेला आहे आणि त्यांना जो मूळ गुणधर्म आहे जसं की माकड वाढत वजन वाढल्यामुळे त्यांना झाडावरती किंवा एखाद्या उंच ठिकाणावरती चढता येत नाही आणि जरी बाय चान्स ते चढले तर त्यांच्या लठ्ठपणामुळे त्यांना तो बॅलन्स करता येत नाही. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्यावेळेस त्यांचा अपघात होऊ शकतो किंवा ते खाली कोसळून मरू शकतात. पक्ष्यांना सवय लागते की रोज सकाळी उठले की डायरेक्टली घराच्या बाल्कनीवरती येऊन अ, अ, मोठ्या प्रमाणात जमणे. मग ज्या वेळेस ज्या घराच्या बाल्कनी जे कोणी रहिवासी असतील ते त्यांना काही ना काहीतरी खाण्यासाठी देतात. मुळात हे सगळ्या करायची गोष्ट नाहीये. तुम्ही पाणी ठेवू शकता. एखाद्या प्राण्यासाठी, पक्ष्यासाठी तुम्ही पाण्याची सोय करून देऊ शकता उन्हाळ्यामध्ये किंवा जिथे पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी तुम्ही अ, करू शकता. पण खाणं किंवा एखादी गोष्ट त्याला खायला देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की एखादा वन्य प्राणी किंवा एक माकड वगैरे काही जरी तुम्हाला दिसलं तर लांबून तुम्ही एन्जॉय करा, त्यांना बघा. कारण काही काही गोष्टींमुळे आज हे प्राणी खूप कमी प्रमाणात दिसत आहेत. तर एखादा प्राणी समोर आला तर त्याला काही खायला देऊ नका. तुम्ही त्याला लांबून त्याला बघा, फोटो फोटो काढायचे असतील फोटो काढा, व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढा, पण त्याला काही खायला देऊ नका. जो काही तुमचा डिस्टन्स आहे तो तुम्ही मेंटेन करा आणि त्याच्या जवळ जाऊ नका जेणेकरून त्याला काही हानी होऊ शकते ना तर त्याच्याकडून तुम्हाला काही हानी होऊ शकते. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की लोकांना आजपर्यंत हे हे नाही समजलेलं की अ, प्रशांत सर आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. हो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की अ, लोकांना हे समजून घेतलं पाहिजे की ह्या प्राण्यांना त्रास देणारे पण आपणच आहे आणि ज्या वेळेस या प्राण्यांना त्रास होतो त्यावेळेस ते आपल्या ह्युमन हॅबिटॅटमध्ये अ, येऊन अ, येऊन राहायचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस जर लोकांनी जर हे समजून घेतलं की अ, जेवढा जेवढा हक्क मनुष्याचा ह्या जमिनीवरती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हक्क ह्या प्राण्यांचा आहे. कारण हे एक इकोसिस्टम आहे आणि ते जपलं तरच आपल्याला या गोष्टीचा पुढे भविष्यामध्ये फायदा होणार आहे. अदरवाईज काही सुद्धा फायदा होणार नाही. जर एखादी गोष्ट जर बघायला गेली तर आजकाल सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की वाईल्ड लाईफ वीक मुळे जर समजा ताडोबामध्ये किंवा अशा काही अभयारण्यामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट चालू आहेत की सेव्ह द टायगर. पण काही काही वेळेला अशा पण गोष्टी विचार करायला भाग पडतात की वाघांची संख्या जरी वाढली तर ही चांगली गोष्ट आहे पण त्या वाघांना राहण्यासाठी जागाच नाही आहे आज. कारण सगळीकडे अर्बनायझेशन
शहरीकरण झालंय, डेव्हलपमेंट झाली आहे सगळीकडे आणि त्याच्यामुळे वाघांना किंवा या वन्य प्राण्यांना राहण्यासाठी पुरेपूर जागाच भेटत नाहीये. वाईल्ड लाईफ वीकच्या हिशोबाने जर वाईल्ड लाईफ जर वन्यजीव दिवसाच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आज जो काय आपल्याला मिळालाय वाघांचा तो जवळजवळ पूर्ण भारतभरामध्ये 3,500पेक्षा जास्त आहेत. पण 3,500पेक्षा जास्त वाघांना राहण्यासाठी त्यांना पुरेपूर जागाच भेटत नाही. आणि काही काही वेळेला त्या प्राण्यांचा मृत्यू कॉन्फ्लिक्ट मध्ये होऊन जातो किंवा ते शहरामध्ये शिरतात. अदरवाईज टेरिटोरियल फाईट्स होतात त्यांचे एका नराची दुसऱ्या नराबरोबर भांडणं होते आणि त्या फाईटमध्ये त्यांना जीव गमवावा लागू शकतो. मग त्याच्यामुळे हॅबिटॅट वाचवणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. की जर तुम्ही हॅबिटॅट जर राखून ठेवला तर त्या हॅबिटॅटमध्ये प्राणी व्यवस्थित राहणार आहेत आणि त्या प्राण्यांपासून लोकांना काही त्रास होणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये आढळणारा एक माळढोक म्हणून पक्षी आहे ज्याला ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. तो जवळजवळ मधून विलुप्त झालेला आहे. विलुप्त झालाय आणि तो. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हॅबिटॅट लॉस. आता ग्रासलँड एक हॅबिटॅट आहे पण लोकांना हे माहीतच नाही की लोकांना वाटतं की माळरान म्हणजे एक पडीक जमीन आहे आणि त्या माळरानावरती मग नंतर प्लॉटिंग स्कीम येणं किंवा काय काय वेळेला असं पण होतं की माळरानावरती फॉरेस्ट क्रिएट फॉरेस्टेशन. करायचं फॉरेस्टेशन केलं जातंय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. जर बघायला गेलं तर त्याची काही गरजच नसते. ग्रासलँड हा एक वेगळा हॅबिटेट आहे. त्याच्यामध्ये वुल्फ राहतात, त्याच्यामध्ये जॅकल्स राहतात, काही काही वेळेला हायनाच बघायला भेटतात. आता तर माळरानावरती बिबटे सुद्धा दिसायला लागलेले आहेत. पण आणि मध्ये ह्या सगळ्या सोलापूर गोष्टी मधलं नान्नज अभयारण्य होतं जे माळढोकसाठी रिझर्वड होतं. रिझर्वड होतं पण काही फायदा झालेला नाहीये कारण त्या पक्षाकडे आणि त्या हॅबिटॅटकडे कोणी लक्ष देत नाही. मूळ बघायला गेलं तर लोकांना सगळीकडे झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे आणि केलीच पाहिजे पण सगळ्याच ठिकाणी झाडं पाहिजेत हे गरजेचं नाहीये. हॅबिटेट लक्षात प्रत्येक घेतला गोष्टीचा पाहिजे. हा हा प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा हॅबिटेट असतो. ते हॅबिटेट मेंटेन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आज जर माझ्या घराच्या बाजूला जरी बघायला गेलं तर एक टेकडी आहे घोरडेश्वर म्हणून. पण त्या ठिकाणी लोक येत आहेत, मेहनत करतायत, झाडं लावतायत. पण सायंटिफिकली त्या झाडांचं लावणं मला तर काही पटत नाहीये कारण त्याचं रिझन म्हणजे कुठेही मी हे नाही म्हणत आहे की कोणाला त्याच्यामध्ये दोष देत आहे पण काही लोकांना त्या गोष्टीचं गायडन्स नाहीये. पण जर त्यांनी जर अशा काही गोष्टी समजून घेतल्या की एखाद्या प्रोफेशनल लोकांचं जर गायडन्स घेतलं तर ते प्लांटेशन सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतील मला असं वाटतं. पण जर माळढोकच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातून तो जवळजवळ विलुप्त. विलुप्त झालेला आहे. आणि जसं की तुम्ही आता बघायला गेले तर भारतामध्ये एक अशी बिग कॅट होती जी 1962-63 मध्ये विलुप्त झाली होती. आणि पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना परत रिइंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे ते म्हणजे चित्ता. चित्ता. तर हा तर चित्ता ज्या वेळेस इंट्रोड्यूस केला त्यावेळेस त्याला एक सुटेबल हॅबिटॅट म्हणून कुनो नॅशनल पार्क म्हणून हे हे लोकेशन समोर आलं. पण एका चित्त्याला राहण्यासाठी जवळजवळ 100 स्क्वेअर किलोमीटर एवढी जागा लागते. त्याचा नॉर्मल नॅचरल गुणधर्म जर बघायला गेलं तर पळणं आहे. तो पळून शिकार करतो, तो शिकारीला थकवतो किंवा त्याच्या मागे खूप जास्त स्पीडने लागून तो शिकार करतो. आणि ज्या वेळेस त्या चित्त्याला पळण्यासाठी किंवा त्या प्राण्याला चेस करण्यासाठी माळरानच नसेल, तर त्याची पण तिथं सक्सेस होणार नाही आणि त्याची पॉप्युलेशन पण वाढणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती काम करणं खूप गरजेचं आहे. भारतामध्ये काही प्राणी असेच आहे की जे आज दुर्मिळ होत चाललेले आहेत. जसं की खवले मांजर झालं. खवले मांजर हा भारतातला एक असा प्राणी आहे की मोस्ट पोस्ट ॲनिमल म्हणजे सगळ्यात जास्त जर भारतामध्ये जर कुठल्या प्राण्याची तस्करी केली जाते तर ती खवले मांजराची केली जाते. त्याचं कारण हे की त्याच्या अंगावरची खवलं त्यांचं काहीतरी चायनीज मेडिसिन्स बनवण्यासाठी तिबेट मार्गे ते आउट ऑफ इंडिया पाठवले तर चायनामध्ये पाठवले जातात आणि त्याच्यातून काय असेल ते
पैसे वगैरे कमवले जातात. पण आज खवले मांजर जर बघायला गेलं तर इंडेंजर्ड स्पीशीज मध्ये त्याचा काउंट होतो. एकेकाळी एखाद्या शेतामधून किंवा नदीच्या काठी जर फेरफटका मारला तरी हा प्राणी दिसायचा, पण आज जवळजवळ दिसेनासा झालेला आहे. आणि काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की शिकार केली जाते आणि त्या शिकारीला करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काही गोष्टी विषारी गोष्टी वापरल्या जातात. काही काही वेळेला असं पण होतं की वाघाची शिकार केली जाते, तर ती शिकार कशासाठी केली जाते, तर स्किनसाठी, त्यांच्या बॉडी पार्टसाठी, हाडांसाठी आणि ज्या काही गोष्टी त्यांना बाहेरगावी चायनामध्ये ज्यांचं काही जास्त डिमांड आहे त्या गोष्टींसाठी शिकार केली जाते. दुसरी गोष्ट असं की आज मानवाने एवढं अति केलेलं आहे की त्याचं फळ हे प्राण्यांच्या स्वरूपात लोकांना त्यांना भेटायला लागलेलं आहे. आणि जर कुठे थांबलं नाही आणि ह्या गोष्टीकडे जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा तिथल्या रहिवाशांनी जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये अ, येणाऱ्या पिढीला प्राणी हे फक्त युट्यूबच्या माध्यमातून किंवा पुस्तकांमध्ये किंवा सोशल मीडियावरतीच बघायला भेटतील. समोरासमोर असे काही बघायला भेटणार नाहीत. त्याच्यासाठी आमची संस्था रात्रंदिवस काम करत आहे. अजून सुद्धा कंटिन्युअसली रेस्क्यू कॉल्स म्हणा, लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे, त्यांना मार्गदर्शन करणे किंवा कॉन्फ्लिक्ट कसा कमी करता येईल ह्यासाठी आम्ही काम करतोय. आणि जर समजा कोणाला जर ह्या गोष्टीसाठी काही मदत लागत असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. नक्की रितेशजी, मी तुमचा नंबर पण सांगून द्या. हो हो, मी नंबर माझा सांगतो. मी जस्ट आता एक स्क्रीन शेअर करतोय, आहे त्याच्यामध्ये तुमची तुम्हाला स्क्रीन शेअरच आहे. हो, स्किल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशन. ह्याच्यामध्ये आमचे दोन डिव्हिजन आहेत. एक डिव्हिजन आमचं मावळ डिव्हिजन मध्ये काम करतंय, मावळ भागामध्ये आणि पिंपरी चिंचवड भागामधले काही गाव आहेत त्याच्यामध्ये आम्ही वन्यजीव संरक्षण आणि कन्झर्वेशनचं काम करतोय. दुसरी गोष्ट दुसरी डिव्हिजन आपली पिंपरी चिंचवड मध्येच आहे, चिखली भागामध्ये आहे. तर तिथून सुद्धा तुम्हाला चांगला योग्य तो प्रतिसाद भेटू शकतो. मुख्य म्हणजे एक विषय सांगायचा राहिला की आमचं जे हे काम आहे हे पूर्णपणे निशुल्क आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा लगेच उपलब्ध होऊ शकतो. जेणेकरून पिंपरी चिंचवडमध्ये आता सध्याच्या कंडिशनला काही अ, असे पण रेस्क्युअर्स आहेत की जे पेमेंट पेमेंट सांगतात. तर माझं हे म्हणणं नाहीये की तुम्ही अ, कोणी पैसे घेऊ नका किंवा तुम्ही पैसे कोणाला सांगू नका. पण माझं फक्त नागरिकांना एवढंच सांगणं आहे की जर गरजेपेक्षा जास्त जर कोण पैसे सांगत असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करू शकता आणि तिथून फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतं. अदरवाईज तुम्ही आम्हाला ह्या नंबरवरती संपर्क करून ह्या दोन्ही नंबरवरती संपर्क करू शकता. जेणेकरून आमच्या टीम मधील सदस्य किंवा नियर बाय तिकडले जे काही जेन्युन रेस्क्युअर्स असतील किंवा जेन्युन एनजीओ असतील त्यांना आम्ही तुमचा संपर्क करून देऊ आणि जे काही वाईल्ड लाईफ रेस्क्यूचं किंवा कन्झर्वेशनचं काम होईल हे पूर्णपणे योग्य मार्गदर्शनाखालीच केलं जाईल. नक्की रितेशजी, धन्यवाद. माझ्या मते कुणाचे काही प्रश्न असतील तर हे करूया. अदरवाईज रितेशजींनी सर्व प्रकारची माहिती दिली की जे काही वाईल्ड लाईफ आहेत किंवा पर्टिक्युलरली साप आहेत हे रेस्क्यू करताना आपण रिस्क न घेता प्रोफेशनल लोक जे आहेत त्यांच्याकडे नाही करायचं, किंवा आपण सध्याला जो बिबट्याचा आपण एक इन्फर्मेशन बघतोय किंवा आपण त्याच्या भागामध्ये घुसल्याचं त्यांनी सांगितलं, किंवा आपण पुण्यातलं जे गवारेडा घुसला होता, ठीक आहे, म्हणजे हम्म. मानवी वस्तीमध्ये ते सगळं बघितलं. आणि एकंदरीतच सगळे आपण अनेक वाईल्ड लाईफ अशा आहेत की जे आपण लहानपणी पुस्तकांमध्ये ऐकले होते किंवा बघितले होते, त्या सगळ्या आता विलुप्त होत चालल्यात. उदाहरणार्थ गिधाडं वगैरे ही आता कुठे बघायलाही भेटत नाहीत, किंवा घारी गिधाड पण जवळजवळ बऱ्यापैकी कमी झाल्यात. पुण्यातून गिधड जवळजवळ पुण्यातून विलुप्त झालाय. माझा विलुप्त. गिधडांवरचा एक अनुभव सांगतो तुम्हाला मी, की आपल्या मावळ भागामध्ये एक कलाट म्हणून गाव आहे. तर त्या कलाट गावामध्ये 2017ला मी जवळजवळ 21 एक गिधडं बघितली होती. 2018ला मी त्याचा काउंट एकदम कमी झाला, 17च गिधड मला दिसली. त्याच्यानंतर 2019ला 15 दिसली, 2020ला मला 11च दिसली, 2021ला आणि 22ला ह्या दोन्ही वर्षांमध्ये मला 7 ते 8 गिधडं दिसली. पण 2023ला आणि 24ला मला एकही गिधड दिसलेलं नाहीये.
राइट राइट। राकेश जी, आपका हाँ। कुछ सवाल रहेगा तो पूछिए, अनम्यूट कीजिए आपको। यस यस सर, थैंक यू व्हेरी मच सर। रितेश जी, थँक यू फॉर अ व्हेरी इन्साइटफुल सेशन. थँक्यू थँक्यू. आता सर ह्याच्यामध्ये सर मला एकच प्रश्न आहे. ह्या टॉपिकमध्ये तर हे फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही डिस्कवरी चॅनल पहिले बघायचो, नॅशनल जिओग्राफिक चॅनल बघायचो. त्याच्यामध्ये खूप हे गोष्ट ते डिटेलमध्ये सांगायचे. पण आपल्या पिंपरी चिंचवड शहरात एवढं सगळं इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट होतात आणि ह्याच्यामध्ये एवढं काम आहे, तर त्याच्यामध्ये सर एक बेसिक स्मॉल टेंटेटिव्ह ट्रेनिंग काय तुमच्याकडे काय लिटरसी किंवा काय ट्रेनिंग असेल तर कसं आहे ते पण एक आमच्या जे टीममेट आहेत. हा. नक्कीच नक्कीच. आम्ही काही वेळेला जे काही व्हॉलेंटियर्स वगैरे आहेत ज्यांना ह्या फील्डमध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही काही वेळेला ट्रेनिंग ट्रेनिंग सेशन्स पण अरेंज करतो. त्याच्यामुळे पहिला पार्ट जो असतो तो थेरोटिकल नॉलेजचा असतो. थेरोटिकल नॉलेज हम्म. मीन्स की तुम्हाला त्या प्राण्याची त्या सापांची पूर्णपणे आयडेंटिफिकेशन तुम्हाला समजलं पाहिजे. विदाऊट आयडेंटिफिकेशन तुम्ही या फील्डमध्ये काम नाही करू शकत. जर तुम्हाला जर करेक्ट. थेरोटिकल नॉलेज असेल तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही हात हात घालू शकता. डायरेक्टली प्रॅक्टिकल जर तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये जर उतरवलं तर तुम्हाला काहीच आयडिया मिळत नाही की नेमकं की ह्या सिच्युएशनला काय करायचंय. त्याच्यामुळे जर दिख रहा है. कोणी जे इच्छुक असतील तर त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा मला, आणि जे काही मार्गदर्शन असेल ते आम्ही नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करू. नाही सर, मीच त्याच्यामध्ये एक छोटं काय तुम्हाला एक तुमचं कडून एक बेसिक ट्रेनिंग जे काय असेल, 1-2 तास, 1 तास, काय एक जनरल इन्फॉर्मेटिव्ह किंवा कोणी बुक बुक कुठलाही एक बुक हो, असेल, चालेल ना. तुम्ही सांगणार हे बुक तुम्ही बुक रेफर करा, मी अमेझॉन वरून आय बुक विल बाय दॅट बुक. बेसिक्स अ, बेसिक्स गुड टू नो तुम्हाला इन्फॉर्मेशन. होल वाईल्ड लाईफ, पूर्ण वाईल्ड लाईफ साठी पाहिजे का पर्टिक्युलर स्नेक रेस्क्यू साठी पाहिजे, मला ते सांगा नॉट तुम्ही. स्नेक सर, जनरल जनरल फॉर दिस वाईल्ड, बिकॉज सर पुढे जनरल. ओके. हे जे काय जे अर्बनायझेशन किंवा जे काही हां, ग्रोथ हां, चालू आहे हां. त्याच्यामुळे सगळं हां. एव्हरीथिंग इज गेटिंग मिक्स्ड अप. Sir, so ओके. encountering such an event is very, very common in day-to-day life. So हां, हां, if हां. this information is there, like for example, I am encountering some wildlife activity somewhere, कसं त्याला हं. अप्रोच कसं करायचं? एक ओके. सामान्य व्यक्ती त्याला कसं बघायचा? प्लीज सामान्य दॅट. व्यक्ती बघा कसं, सामान्य व्यक्ती, मी पहिली गोष्ट तर हे सांगू इच्छितो तुम्हाला की अ, जर तुमच्याकडे काही इक्विपमेंट्स नसतील तर तुम्ही त्या सिच्युएशनला अटेम्प्ट नाही करू शकत. पहिली गोष्ट तर ही का, तर तुमची सेफ्टी पण महत्वाची त्या गोष्टीसाठी. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही डायरेक्टली जर ह्या इक्विपमेंट वगैरे सगळं काही मॅनेज केलं तर वेल अँड गुड, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही त्या प्राण्याला आयडेंटिफाय व्यवस्थित केलंय, तो प्राणी कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, तो स्नेक कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, आणि तुमच्याकडे जर व्यवस्थित इक्विपमेंट्स आहेत, तर त्या इक्विपमेंटचा वापर कसा करायचा किंवा त्या प्राण्याला रेस्क्यू कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जसं जसं तुम्ही ह्या फील्डमध्ये तुमचे एन्काउंटर्स होत राहतील त्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच पडतील. प्रोफेशनल वे मध्ये तुम्हाला कसं रेस्क्यू करायचं, त्या प्राण्याला काही काही वेळेला असं पण होतं की हात लावायची पण गरज नसते, आणि काही काही वेळेला अशी पण सिच्युएशन असते की त्या प्राण्याला हात लावल्याशिवाय पर्याय नसतो. मग त्यावेळेस तुम्हाला काय यूज करायचंय, असे भरपूर इक्विपमेंट्स आहेत. जर तुम्ही आमच्या गहुंजेच्या जर शेल्टरवरती जर तुम्ही आले तर मी तुम्हाला समोरासमोर इक्विपमेंट आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो की कशा पद्धतीने ह्या गोष्टींचा यूज होतोय. जर समजा एखादा प्राणी एका ठिकाणी ट्रॅप झालाय आणि त्याला पकडायची गरज आहे, तर त्या प्राण्याला पकडण्यासाठी तुम्हाला काय वापरता येऊ शकतं. जर समजा एका ठिकाणी पिंजरा लावायचा आहे तर त्या पिंजऱ्याला कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा एखादा प्राणी तुम्हाला हॉस्पिटल पर्यंत ट्रान्सपोर्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही काय यूज केलं पाहिजे. करेक्ट. ह्यासाठी तुम्हाला राईट आमच्या राईट. शेल्टरवरती यावं लागेल, आणि राइट राइट. शेल्टरवरती तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती एकदम पुरेपूर भेटेल. रितेशजी, काल आता अ, माझ्याबाबतच घडलेला किस्सा सांगतो. मी काल खेड शिवापूरच्या एरियामध्ये होतो आणि तिथे ओके. हत्तीचे आवाज येत होते. आय डोंट नो, हत्तीचा हॅबिटेट तर हा डेफिनेटली नाहीये, पण मे बी माहित हम्म. नाही की इतर कुठल्या गोष्टींसाठी तिथे हत्ती ट्रान्सपोर्ट झाला असेल काय आलं. मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हेल्पलाईनला कळवलं की तिथे प्रथमेश रिसॉर्टच्या आजूबाजूला हत्तीचा ओरडण्याचा, पण 100% हत्तीचाच आवाज होता तो. ठीक आहे. आणि तर त्यामुळे नेमकं त्यावेळेस कुणाला कॉन्टॅक्ट करायचं म्हणून मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला हे केलं. आणि दुसरं, एक जातात आपल्याकडे एक 4 मिनिटं शिल्लक आहेत आता. आता जे हम्म. गुजरातमध्ये जे वन तारा नावाचं जे एक हा. वाईल्ड लाईफ रेस्क्यू, तर त्याच्याबद्दल तुम्ही जाता आता काय सांगाल? खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. आणि
पैशाचा पुरेपूर वापर चांगल्या पद्धतीने केलाय असं मला तर ओके. वाटतंय. कारण नाही, पण त्याचं ती कारण कॉन्सेप्ट म्हणजे काय आहे नेमकं, तिथे काय होणार आहे म्हणजे? कॉन्सेप्ट म्हणजे ती अशी आहे की तिथे एक प्रायमरी झू आहे. झू मीन्स तुम्ही त्याला आपण अनाथालय म्हणू शकता, की जे प्राणी नॅचरल हॅबिटेटमध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकत किंवा काही कॉन्फ्लिक्टमुळे त्यांना पकडावं लागतंय. आता जसं तुम्ही बघितलं तर आता मध्यंतरी खेडमध्ये एक बिबट्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण करून ठेवली होती. लहान मुलांचा जीव सुद्धा गेला होता त्याच्यामध्ये आणि एकाला जखमी सुद्धा केलं होतं. तर त्या बिबट्याला रेस्क्यू करून लाईफ टाईम कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवण्याचा डिसिजन घेतला. का? तर काय होतं की ज्या वेळेस एखादा प्राणी एखादा मानवावरती अटॅक अप्रोच करतो, ज्यावेळेस अटेम्प्ट करतो, त्यावेळेस त्याला हे फील होतं की हे बाकीच्या प्राण्यांपेक्षा खूप इझी आहे. हम्म, हम्म, हम्म. मारणं किंवा ह्याची शिकार करणं हे खूप इझी आहे. आणि त्यामुळे काही काही वेळेला आणि हे कधी होतं, मोस्टली हे होतं स्टार्टिंगच्या फेजमध्ये. ज्यावेळेस एखादा प्राणी नवीनच मोठा होऊन शिकार करण्यासाठी जातोय, त्यावेळेस एखाद्या माणसाबरोबर एन्काउंटर झाला. दुसरी गोष्ट असं की त्याचा एज झाल्यानंतर 14-15 वर्ष पार पडल्यानंतर किंवा 12-13 वर्ष पार पडल्यानंतर एखादा वाघ किंवा एखादा बिबट्या ज्यावेळेस हातबल होतो, ज्यावेळेस त्याला भूक लागते आणि खाण्यासाठी इझी शिकार भेटतो, त्यावेळेस तो माणसांवर हल्ला करतो. राईट. आणि त्या प्राण्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये पकडून तिथे एक अनाथालय किंवा एखादं असं हम्म, सेंटर की जेणेकरून ते प्राणी लाईफ टाईम केअरमध्ये इथे राहतील, हम्म. असं एक सेशन आहे. दुसरी गोष्ट वाईल्ड लाईफ रेस्क्यूसाठी एक प्रोफेशनल त्यांची टीम आहे, जी टीम पूर्णपणे गुजरात पूर्ण सगळ्या तिसरी टीम आहे त्याच्यामध्ये जखमी करून परत त्याच्यामध्ये आणि अर्ध्यामध्ये रिइंट्रोड्यूस करणे. तर ही त्यांची एक ओके. कॉन्सेप्ट आहे. आणि चौथी अशी आहे की लोकांना एज्युकेट करणे. ह्याच्यासाठी त्यांनी लास्टच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं बहुतेक की फ्री ऑफ कॉस्ट पण ठेवली. हो, हो. नाही, आणि अगदी चांगलं आहे. खूप मोठी चांगली तीन चांगली हजार न्यूज आहे एकर मधला तो प्रोजेक्ट आहे वायरलेस सगळा. एकरमध्ये केलं. हो. ओके, महाराष्ट्रात देखील असं काहीतरी व्हावं आपण अपेक्षा करूया. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर असं काहीतरी झालं तर नक्कीच सगळ्या प्राणी मित्रांकडून सपोर्ट केला जाईल असं माझं माझं नक्की, तर मत आहे. नक्की. आणि आपल्याकडे आता दुसरी एक गोष्ट असं की मिनिटापेक्षाही कमी वेळ आहे. पण रितेशजी, मी तुमच्या टीमचं काम बरंच ऐकलंय, जवळनं काही काम बघितलेलं आहे, त्यामुळं पिंपरी चिंचवडची वाईल्ड लाईफ तशी सेफ हातात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्हाला आणि तुमच्या थँक्यू. टीमला सर्व पर्यावरण प्रेमींकडनं शुभेच्छा. जसं की आता मी तुमचं तो ह्याचा स्क्रीनशॉट पण फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सगळं पाठवतोय. आणि जेवढी तुम्हाला जसं की तुमचे इनिशिएटिव्ह असतात त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्सची संख्या आणि इतर तुम्हाला जी काय सपोर्ट सिस्टीम लागेल तर ती आपण उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि